चाल बघा आज आलो या गावठी पूनमताईच्या घरी त्यांना भेटायला आले. लय दिवस झाले यायचं म्हणते पण काही सवडच झालं नाही. गेलतो इकडं असं शुक्राचार्याला आले म्हणतात पूनमताईची गाठ घेऊन 2 शब्द आपलं बोलत तर जावं म्हणलं. आमचं आहे काम चालू. त्यांचा मसाल्याचं काम चालू या इकडं चालेल ना चहा पाणी झालंय बसले. आम्हाला एक गडबड आहे जायचं आहे. त्यांचा मसाला लय लांब जायचंय तुम्हाला. जवळच आहे इथं पण हाय इकडची कामं असते ती काही करते नाही. तुमचं काम शेतकरी म्हणल्यावर सगळ्याच म्हणून हाय नाही आमच्याकडे 10-4 नसतात. होय दर्शन नाही केलं नाही काय तर दर्शना करतो वैरण करून पडली का वरड देते. वैरण लय लागते दर्शन. शेतकरी म्हणल्यानंतर शेतातलं आलं जनावरांचं आलं सगळं काम शेतकऱ्याला आहे. आले बाबा यांच्या घरी असं आहे ना यांचं वातावरण. लय दिवस झाली यायचं तर गावठी पूनमताई जवळ असं येणं झालं. लांब लोक रोज व्हिडिओ बघतोय तुमचे. लांब नारे दिसले आम्हाला इथले बी येणं होईल. त्याला काम आहे ते शेतातली म्हणल्यावर चालतंच तेवढं. म्हणलं लांब लोक इथे आपल्या जवळ भेटायला जाणं नाही म्हणलं तरी म्हणलं जाऊन यावं तसं असं. ती आता इकडे गेल्यामुळं जाता जाता आणलेल्या घेऊन तरी ती घेऊ असते म्हणते मी काय तुम्हाला फिरायचं पाहिजे. लगेच म्हणते फिराय कामाला नाही तरी पण कामाला ते फिरायला फॉर्म लावायला ते कुठं कसे बाबा जाते असं कुठं असल्या कामाला चला म्हणते लगे नाही फिरायची गेलाय म्हणजे टाइम करतो बायका नाही आमच्या आम्ही मोटरसायकलवर जातो. असं कर्मकरा ग्रुप आहे आमचा. फिरलं खूप लावतोय डायरीला पेपर लावायचा. पूजाताईचं तकडंच काम चाललं बघा. पूजा काय चालू आहे काय कसं पूजाताई बसले त्या खाटवर आपल्या निवांत. दाखवू नका तिकडे हात लागते. या कट करून दुसरा दिले मला तेवढंच केला बोला. बघा चार्जिंग लावून चार्जिंग नाही दिलो चार्जिंग करायचं चालू बोला. हां सगळा जायला घरला त्यांनाही मसाला बांधायची गडबड झाली या. स्वयंपाकाचा राडा आहे 10 काढायची वाटतं त्यांना. आम्हाला जायला आलं म्हणून तरी 10-15 किलोमीटर असं. बाईक अचकदाणी अचकदानीतनं पुढं वाटकीतनं पुढं आलं तिकडे बाईकी जायचं जाता जाता जावं म्हटलं आलोय. तुझ्या काही पूनमताई नाही त्या आजारी डोकं दुखते सुकले तुम्ही गोळी त्यामुळे आजारी असल्यावर चारा लगे टाकताय माणूस. चांगलं द्यायची भरपूर त्यांना आता काय करायचं असं मसाले खायचे आहे जेवण बसायला नाही सारखं आहेच की कामामध्ये जनावर आहे 10-12 जनावर 10-12 म्हशी 2-4 शाळे लोय आहेत ती. वैरण कुठली मसाला मका आहे शिमका नाही यांच्या चुलत्याचे तिकडे मोठी मका आहे ही नव्हा तुमच्या इथं इकडं इकडं मागाय ना त्या कारखान्यापासून महाग मी तसं खाल्लेलं आहे. मका आहे आमची बाजरी आहे घरामध्ये तरी काय बाजरी काय नाही पाकराने टाकली अरे देवा. पाऊस तरी एवढा कुठे आहे बाजरी आणि कुणाच्या बाजरी नाही पाकापासून हां बाजऱ्या नाही ते जास्त इकडं कुणाच नाही ते. बाजरी कणसाला वरण फोन पिशव्या घातले हां मीठ घालते कणसाला कणसाला ती पिशवी बांधली आम्ही जाताना बघितलं शुक्राच्या हाय हाय घालते आमच्या इथं मीठ टाकले गावाला. हाय का बघा पाखरं खाते ती म्हणून. काय खरं आपल्याला आता म्हणजे खाल्ली आहे आणि मी आधी कुठं ते मीठ मग काय तर. करायचा. आणि त्याला लावाय बायका 4-5 माणसाला हँडल होत नाही नीट बांधाय गुजरा सुद्धा होते माणसाला होते तर पाकराने खाऊन काय एखाद्या तिकडं झालं तर बाजू होय मग काय तर पाखरं खाऊन ताश काढले. लोकांनी आता इकडं मागच अजून कुरपणे आहेत ते लोकांच्या. आता आमची बाजरी ह्या महिन्यातच निघते आता श्रावणात सध्या होय बाजऱ्यात निघते त्या बाजरीला ना आमची आता आगप झाली बाजरी पाणी असलं पहिला पाऊस पडला ना बाजरी त्या मुली फिरली त्यामुळे पाकरांचं हे पाकरांचं गाव आहे असं त्याने तर काय खायचं त्याच्या ठेवायला सगळ्यांनी खाणायचं म्हणजे असं ते पण आता बाय सर्वांना जातं खाणं करेल बाबा तुमची काम बघ असं सवड झाल्यावर एखाद्याची येतो. पूनमताईलाच तिकडं बोलायला तर आपणच इकडे यायचं सारखं. कार्य असल्यामुळे बनवायचं होय होय बोलून आवर्जून त्याला येत आहे हां
होय की, कार्यक्रमाला आज तुमची पाहुणीच आहे माझी जाव आहे तुझ्या कार्यक्रमाला बोलवलं आवडलं नाही माझी जाव आहे तुमची बोलवते त्या पण नाही जाणं येणं जाणं म्हणून नाही पण त्यांना पण आमच्याकडून पुण्याला तिला जाऊन सांगितलं नाही म्हणल्या मावशीला पुण्याला सांगितलं मी नंबर घेतला त्यांना सांगितलं आधीमध्ये आधीमध्ये यायच्या की ती म्हणायचं तुम्ही सांगितलंच नाही मावशीला सांगायचं पण नाही बोरीन करत सांगायचं नंबर पण नसायचा तरी बाय झाले आता भेटून चाललोय घरला आता